बॉलर. राहुल बॅट्समॅन आणि राहुल बॉलर. राहुल राहुल वर्ष राहुल संघासाठी पहिले षटक घेऊन येते सुशांत. मानव हा धावेल ना ह्याला पण राहुल राहुल बस असं जा. सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मध्ये. बस एवढाच. आता सुशांत रनआउटचा चान्स आणि चांगला असा थ्रो आणि हा चांगला असा रनआउट केलेला आहे. पहिला गडी बाद. धावसंख्या 1 ऑन द लॉस ऑफ 1 विकेट. राहुल आवडतो. राहुलची जागा घ्यायला येत आहे तुषार. सुंदर असा ब्लॉक होलचा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी करत आहे राहुल. 3 बॉल 1. फलंदाजांना रोखून ठेवण्यात यश आलेलं आहे. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा असा फुलटॉस चेंडू. सुंदर असा फटका. 4 रन. ब्लॉक होल चेंडूचा प्रयत्न परंतु लोअर फुलटॉस. संघाची धावसंख्या 5. 1 गडी बाद. पहिल्या षटकाचे काही चेंडू बाकी. 2 चेंडू शिल्लक. राहुल टू सुशांत. सुंदर असा डॉट चेंडू. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत असताना राहुल. ओव्हरचा शेवटचा चेंडू मिसफिल्ड झालेली आहे आणि दुसऱ्या रनची मागणी आणि 2 रन पूर्ण. अशा प्रकारे एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7.
एक गडी बाद 7 धावा. आवाज इधर भी नहीं जा रहा इधर तक. कमेंट्री करतोय. कम की आवाज अंकल बोला बड़ा मत. हा वही बोल. आम्हाला लाईव्ह मध्ये आवाज द्यायचा आहे फक्त, इथं तुमच्यासाठी नाही करत आहे. तुमचा आवाज चालू द्या. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे निलेश. पाहूयात आपल्या संघासाठी काय करत आहे. फलंदाजीसाठी आहेत सुशांत आणि तुषार. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे निलेश. सुंदर असा चेंडू रिव्हर्स स्वीप मारायच्या नादामध्ये डॉट. पुढील चेंडू बॅटची कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. सोनो 11 संघाला रोखून ठेवलेलं आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. दुसरा गडी बाद होत असताना धावसंख्या झालेली आहे 7. 2 गडी बाद. नवीन बॅट्समॅन नवीन बॅट्समनचं नाव सांगावं. सुशांतची जागा घेण्यासाठी येत आहे ऋषिकेश. पाहूयात आपल्या संघासाठी काय करत आहेत. दुसऱ्या षटकातील 2 बॉल झालेले आहेत. सामना करतील ऋषिकेश. सुंदर असा लॉफ्ट केलेला बॉल. पाहूयात. एका धावेची भर. धावसंख्या झालेली आहे 8. फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये यश येत आहे निलेश याला. षटकातील पुढील चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करत आहे. बॅट्समनला काही मोठे फटके मारून देत नाही आहेत. आणि झेल बाद झालेला आहे. तुषार. सोनो 11 संघाचा तिसरा गडी बाद होत असताना धावसंख्या मात्र रोखून राहिलेली आहे ती 8 या धावसंख्येवर. तिसरा गडी बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पुढील फलंदाज सुधीर. मी संकेत सूद यांना श्रीयुत सलीम अन्सारी यांचं स्वागत करायला
2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 9. बॅग आणि ते संजूबाईंना उभ्यात ते साईडला ये भी इधर ही होती है सचिन पहली है सचिन घटना कोण आलाय दुसरा ओव्हर कोण आहे तिसरा ओव्हर घेऊन साहिल साहिल संकेत पाल यांना मी आमंत्रण करत आहे की सलीम अन्सारी यांचं स्वागत करावा. तिसरं षटक घेऊन सुंदर अशी गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करत आहेत. फलंदाजाला काही मानव मोठे फटके मारून देत नाहीत. ब्राईटनेस कमी कर. हा बस पुढील चेंडू उंच मारलेला आहे. फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुंदर अशी झेल. फलंदाज बाद. कॅच कोणी घेतली बंद किया क्या तूने चौथा गडी बाद होत सोनो 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. प्रेक्षकांना मोठ्या फटक्यांची आतुरता लागलेली आहे परंतु गोलंदाजांनी फलंदाजांना चांगल्या प्रकारे रोखून ठेवलेला आहे. कुठलाही मोठा फटका मारून देत नाही आहेत. साहिल याचं पुढील चेंडू पाहूयात सागर आपल्या संघासाठी काय करू शकतो. सुंदर असा लॉंग ऑनला मारलेला फटका. एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 10. 4 गडी बाद. षटकातील चौथा चेंडू साहिल टू ऋषी. सुंदर गोलंदाजी करत आहेत साहिल. अगदी ब्लॉक होलला आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाजाला काही मोठे फटके मारून देत नाहीत. 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करून 1 विकेट घेतलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी. स्क्वेअर मारा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. साहिल टू सागर.
उंच फटका मारायचा, बॅटेची कडा लागून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अनिल आणि 5वा गडी बाद होत असताना संघाची धावसंख्या झालेली आहे 12. 5 गडी बाद. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. संघाची धुरा सांभाळायला येत आहेत सर्वेश. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. साहिल खूप सुंदर अशी गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्चून 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि सोनू 11 संघाला रोखून ठेवण्यामध्ये यश येत असताना साहिल टू सर्वेश. पाहूयात सर्वेश काय करतो आपल्या संघासाठी. एक सिंगल रन आफ्टर 3 ओव्हर्स. सोनू 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 13 ऑन द लॉस ऑफ 5 विकेट. संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे अनिल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं. मारा करेल तो सर्वेश. कृपया सामने वेळेमध्ये संपवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. लॉंग ऑफला खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागेल सोनू 11 संघाला. धावसंख्या झालेली आहे 14 ऑन द लॉस ऑफ 5 विकेट. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. वैष्णव 11 संघाने रोखून ठेवलेला आहे सोनू 11 संघाला. मोठे फटके मारून देत नाहीत सध्या तरी. सुंदर असा हवेत उडवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद. 6वा गडी बाद होत असताना सोनू 11 संघाचा सर्वेशच्या स्वरूपात. आणि संघाचे कॅप्टन सोनू 11 संघाचे कॅप्टन सोनू स्वतः संघाची धुरा सांभाळण्यासाठी येत आहेत.
चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. अनिल टू सोनू. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत अनिल. सोनू 11 संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक चांगली अशी धावसंख्या उभारायची गरज असताना अनिल टू सोनू. उंच असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद. आकाश क्षेत्ररक्षक आहे. आकाश शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवून झेल टिपलेला आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सोनू यांची जागा घ्यायला येत आहे चेतन. शेवटचे 2 षटक हे हाणामारीचे षटक मानले जातात, परंतु सोनू 11 संघाला रोखून ठेवलेला आहे. आणि सुंदर असं ब्लॉक होलचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडलेला आहे. सुंदर अशी झेल. गडी बाद. चार षटकानंतर धावसंख्या झालेले 15. आठ गडी बाद. धावसंख्या झालेले 15. फलंदाजीसाठी येत ते शुभम. आणि पाहूयात शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे. या आधीचं षटक टाकलं होतं जे अनिल. सुंदर अशी गोलंदाजी करत फक्त 2 धावा खर्चल्या होत्या आणि 3 गडी बाद केलेले आहेत सोनू 11 संघाचे. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक तसं दुसरं षटक घेऊन येत आहे साहिल. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 2 गडी बाद केले होते, 4 रन्स देऊन सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती. पाहूयात संघासाठी शेवटचं षटक. पुन्हा एकदा साहिल टू ऋषी. सुंदर असा फटका आणि हे षटकार. हीच गरज आहे सोनू 11 संघाला. देर आहे, दुरुस्त आहे. मॅच मधील पहिला षटकार. अशा धडाकेबाज फलंदाजीची गरज आहे. एक सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल, डिफेंडेबल स्कोर. पाहूयात या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू बाकी. साहिल टू ऋषी. गुड कमबॅक. सुंदर असा कमबॅक केलेला आहे साहिलने. पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्चल्यानंतर चांगला असा कमबॅक करून डॉट चेंडू. पुढील चेंडू बॅटची कडा घेऊन सीमारेषा पार. चौकार.
या पारीतील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. साईल टुरीशी उंच असा उडवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धाव आणि दुसरी धाव घेत असताना रनआउट झालेले आहेत शुभम. हॅलो. हॅलो 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 हॅलो. चला शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू खूप उंच गेलाय. झेल बाद होतं का बघूया. क्षेत्ररक्षक खाली आणि खूप सुरेखाची झेल घेतली आणि फलंदाज झेल बाद. विकी यांनी खूप सुरेखाचा झेल घेतला. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. चला चला आपण एक आता सत्कार घेणार आहोत. मुबारक खान आपल्याला या दिवशीचे मॅचला लागलेले मान्यवर मुबारक खान यांचा एक सत्कार होईल इथे आता. विष्णू वसावे यांना विनंती आहे की यांनी मुबारक खान यांचा एक सत्कार करायचा आहे. विष्णू वसावे सत्कार करतील मुबारक खान यांचा. आजच्या दिवसातले मान्यवर खूपच लांबून आलेत. हॅलो पुढचा होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आणि नाणेफेकीचा कौल होतोय.
यानंतरचा सामना होणार आहे तो फायर टायगर विरुद्ध BRC. चला मॅच चालू करायची. अंपायर्स पंचांनी मॅच चालू करून घ्यायचे. सोनू 11 या संघाला विनंती आहे की तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि वैष्णव 11 या संघाला विनंती आहे की आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे तर थोडं सहकार्य करा. सोनू 11 या संघाला विनंती क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि फलंदाज पाठवायचे वैष्णव 11 या संघाने. आणि एक सूचना आली आमच्याकडे की 20 मिनिटात तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. जर 20 मिनिटात 4 ओव्हर पूर्ण नाही झाला तर एक खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये येईल. तर टाइम थोडा लवकर खेळायची मॅच. वैष्णव 11 या संघाचे धडाकीचे फलंदाज वैष्णव, चंदन आणि विक्की. यानंतरचा होणारा सामना म्हणजे तिहेरी टायगर विरुद्ध BRC. वैष्णव 11 या संघाचे फलंदाज सलामीचे फलंदाज म्हणजे विक्की आणि चंदन. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे चेतन हे देखील खूपच सुरेख असे गोलंदाज आहेत. ओके चालू करायचे मॅच. सलामीचे फलंदाज म्हणजे चंदन आणि विक्की. पहिला चेंडू फेस करतील ते म्हणजे चंदन. गोलंदाजी मार्क करते ते चेतन. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो चेतन. पाच ओव्हरचा सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे चंदन. पहिला चेंडू थांबवलंय पंचांनी. डेड बॉल असेल. स्टार्ट. पहिला चेंडू सामोरं जाईल तो चंदन. कुटुंबाचा चेंडू टाकायचा फुल टॉसला कन्वर्ट केला. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण होते. संघाचा श्री गणेशा होतोय 1 धावेने. पहिल्या चेंडूवरती एक सुरेख अशी धाव घेतली आहे आणि सुरेख अशी क्षेत्ररक्षण देखील झाले. दुसरा चेंडू घेऊन येतो चेतन. हा कुटुंबाचा चेंडू होता. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता पण बीट होतोय फलंदाज. एक अतिरिक्त एक निर्धाव चेंडू येतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा विक्की सामोरं जाईल. कव्हरच्या दिशेने फटका टोलवलाय. बघूया किती धावा काढतायत. 1 धावता पूर्ण केले पण चंदन यांनी थांबवलंय. 1च धाव घेतली आहे. 3 चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 2. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. गोलंदाजाने फलंदाजाला काही हात खोलू दिले नाहीयेत. पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलं ते सीमारेषा पार. षटकार. खूपच सुरेखाचा फटका चंदन यांच्या बॅट मधून. पहिलाच ओळखलेला की कुठला चेंडू असेल तो. समोर चेंडूवाला शफल झाले आणि लेगच्या दिशेने टोलवलाय तो म्हणजे षटकार.
तीन चेंडू चांगले टाकले चेतननी, पण चौथ्या चेंडूवरती चंदन यांनी खूपच सुरेख असा फटका लगावला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 8. या षटकामधले शेवटचे 2 चेंडू असतील. सामोरं जाईल तो पुन्हा एकदा चंदन. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय ते म्हणजे 4 धावांसाठी. बाउंड्री, माफ करा, पंच थोडे हे आहेत, चौकार असेल. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतो चंदन. पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार लगावला, आता चौकार. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. बघूया कसा फटका टोलवतात. पुन्हा एकदा फुलटॉस आणि समोरच्या दिशेने फटका टोलवला आणि खूपच सुरेख अशी झेल घेतली आणि झेल बाद. चंदनला परत पवेलियन मध्ये पाठवलंय चेतन यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 आणि 1 गडी बाद 12. चंदनची जागा भरून काढण्यासाठी आला तो म्हणजे बाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. चला थोडं फास्ट खेळायचं, पंचांना विनंती आहे फास्ट खेळा, थोडं स्पीडअप करा. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. अजून आपल्याला फायनलची मॅच पण खेळवायची आणि सेमीफायनल पण खेळवायचे. वैदिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आला. शुभम सामोरं जायला तो विक्की कट केलाय आणि चेंडूला पाठवला तो सीमा रेषा पार, चौकार. सोनू 11चे कर्णधार सोनू खूप नाराज असतील आपल्या टीम वरती. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 धावांवरती. 29 धावांचं आव्हान ठेवलेलं वैष्णवी 11 या संघासमोर, पण खूपच सुरेख असा कट केलेला विक्की यांनी. कारण चंदन यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार लगावून मॅच उघडून दिलेली. दुसरा चेंडू सामोरं झाला, रिवर्सचा फटका. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका सक्सेस होतो का बघा आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, चौकार. बावीस चेंडू मध्ये फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फा सामना होतोय. खूपच सुरेख अशी बॅटिंग करतात विक्की. चंदनने देखील खूपच सुरेख अशी फलंदाजी केली. 1 षटकार लगावला, 1 चौकार लगावला. मग त्यांची जागा भरून काढण्यासाठी बाला आला. ते नॉन स्ट्रायकर एंडलाच आहेत. अजून पुन्हा एकदा आखोटापाचा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, चौकार. तीन चेंडूवरती लगातार 3 चौकार लगावलेत विक्की यांनी. या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक असेल चौकारांची जी विक्की यांच्या बॅट मधून आली. 5 धावा विजयासाठी 5 धावा पाहिजेत फक्त. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3च चेंडू झालेत. बघूया या चेंडूवरती फटका कुठला लगवतात.
खूपच सुरेख असा चेंडू टाकलाय, थोडासा बाहेर फिरलाय चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण फलंदाज बाहेर गेले आणि ते बीट होत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बीट. शेवटचा चेंडू असेल. 19 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. बघूया या चेंडूवरती षटकार लगावतायत का, MS धोनी स्टाईल मध्ये फिनिश करतायत का मॅच. पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बीट. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार, पण नंतर ते 3 चेंडू लगातार बीट झालेत विकी. 18 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. बघूया कोण गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रा षटक घेऊन आला तो म्हणजे शुभम. फलंदाजीसाठी पाला, सफल होऊन मारायचा प्रयत्न होता पण बीट होतोय आणि एसटी रक्षक पण बीट होतोय. पाईच्या स्वरूपात येतो तो चौकार. आता एकच धावेची आवश्यकता आहे. एकतर्फा सामना झालाय पूर्ण. वैष्णव कोलाड या संघ वैष्णव 11 या संघाने पूर्ण एकतर्फा सामना आपल्या खिशात घातलाय आणि सोनू 11 या संघाने सामना सोडला असं वाटतं, कारण एकच धाव पाहिजे. आता 17 चेंडू मध्ये एकच धाव पाहिजे. बीट होतोय फलंदाज.